नमस्कार, मी पद्मावती। आज मी तुम्हाला आवळ्याचा मुरंबा कसा करायचा ते मी दाखविणार आहे। तर त्याचं साहित्य सांगते। इथे मी अर्धा किलो आवळे घेतले होते। ते स्वच्छ पाण्याने धुवून घेतले, नंतर पुसून घेतले, नंतर आवळे किसणीवर किसून घेतले। हा आवळ्याचा किस बरोबर 5 वाटी आहे। 2.5 वाटी साखर घेतली आहे। 4 लवंगा घेतल्या आहेत। अर्धा चमचा वेलची पावडर घेतलेली आहे। तर कृतीला सुरुवात करूया आपण। तर इथे मी एक टोप घेतला आहे। आता या टोपामध्ये मी प्रथम आवळ्याचा किस घालणार आहे। आता ह्याच्यामध्ये मी 2.5 वाटी साखर घातलेली आहे। 2.5 वाटी साखर घातलेली आहे। आता 4 लवंगा घातलेल्या आहेत। अर्धा चमचा वेलची पावडर घातलेली आहे। आता मिश्रण छान एकजीव करून घ्यायचं आपण व्यवस्थित। तर मिश्रण छान एकजीव करून घेतलेलं आहे। आता हा टोप मी गॅसवर ठेवणार आहे आणि ढवळत राहणार आहे जोपर्यंत गुलाबी रंग येत नाही मुरंब्याला, तोपर्यंत असं ढवळत राहायचं। अशा पद्धतीने ढवळत राहायचं गुलाबी रंग येईस्तोवर। हे बघा, छानपैकी साखर पूर्ण वितळली गेलेली आहे। आता ह्यातलं साखरेचं पाणी आटेपर्यंत आपण असंच ढवळत राहायचं आहे। गुलाबी रंग येईस्तोवर असंच ढवळत राहायचं आहे। ह्याला 5 ते 10 मिनिटं लागतील। आता 5 ते 10 मिनिटांनंतर बघू आपण। तर हे बघा, 10 मिनिटं झालेली आहे। पाणी छान आटलेलं आहे। आपला मुरंबा तयार झालेला आहे। आता मी गॅस काढत आहे। आता मी गॅस काढलेली आहे। आता मुरंबा थंड होऊ देऊया आपण। तर अशा पद्धतीने कोकणामध्ये मालवणी लोक आवळ्याचा मुरंबा करतात। तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। धन्यवाद।